मुंबईमध्ये विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरती आग लागलेली आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आगीची ही दुर्घटना घडलेली आहे। सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। मुंबईच्या विधान भवनाचा हा परिसर आपण पाहतोय आणि इथल्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची घटना घडली आहे। विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरची ही दृश्य आपण पाहतोय आणि या आगीमुळे काहीसा धूर आणि धुराचे लोट सध्या आलेले समोर येत आहेत। अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण आपल्यापर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये, मात्र ही दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। मुंबईमधल्या विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरती आग लागल्याची ही दुर्घटना आपण पाहतोय। त्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। आपल्याला माहिती आहे की अत्यंत संवेदनशील असा हा एकूणच परिसर आहे आणि याविषयी बोलूयात, अधिकची माहिती जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। अभिषेक, आपण राहुल नार्वेकर स्वतः आग लागली आहे आणि राहुल नार्वेकर स्वतः इथं दाखल झालेले आहेत। एकूणच पाहणीसाठी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच ही समोर आपण बघू शकताय जिथे एंट्री होते विधान भवनामध्ये, ह्या एंट्रीमध्ये ही आग लागलेली आहे आणि आता सध्याला आग विझवण्याचं काम जे आहे ते आपण पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच जे फायर एक्सटिंग्विशर असतात त्यांच्या मदतीने ही संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे आणि सध्याला आपण इथं बघू शकताय राहुल नार्वेकर बोलतात, आपण त्यांच्या थेट विधान भवनाच्या रिसेप्शन एरियामध्ये जी स्कॅनिंग मशीन असते त्यात काहीतरी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे छोट्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। ती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाच्या पण गाड्या इकडे थोड्या वेळात येत आहेत, परंतु सगळं नियंत्रणात आहे सध्या, त्यामुळे कोणीही चिंता करायची गरज नाहीये। आग लागली की त्याच्यामुळे नेमकं कारण प्राथमिक असंच दिसून येत आहे की स्कॅनिंग मशीन जी आहे त्या स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता दर्शवली जाते। कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी ते सगळे निघाले का तिथून? तिथे सगळे बाहेर निघालेले आहेत। आग आता जी शॉर्ट सर्किटनी झालेली आग होती ती पण नियंत्रणात आणण्यात आलेली आहे आणि आता इकडे फायर ब्रिगेडच्या पण गाड्या येऊन तपासणी करून योग्य कारवाई करतात। नहीं, इसमें देखिए ये एक्सीडेंट है। ये जो स्कैनिंग मशीन है, ऐसे कोई एस्टेब्लिशमेंट के कनेक्शन में कोई आग नहीं लगी थी। स्कैनिंग मशीन में कोई बिगाड़ होने के कारण शायद ये शॉर्ट सर्किट हुआ होगा, लेकिन पूरी तरीके से नियंत्रण में लाया गया है। कर्मचारी वो सब सेफ है या बाहर? बिल्कुल सब सेफ है, किसी भी प्रकार की हानि नहीं हुई है। ये मशीन में जो हानि हुई है उसका जायजा करके आगे का जो निर्णय लेना है वो लिया जाएगा। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आहेत आपल्यासोबत। अभिषेक, आपण बघतोय की राहुल नार्वेकरांनी एकूणच नेमकी काय परिस्थिती आहे इथली आणि आगीचं कारण नेमकं काय आहे हे स्पष्ट केलंय। नक्कीच इथे आपण बघू शकतोय की आदित्य ठाकरे देखील दाखल झाले आहेत आणि आदित्य ठाकरे देखील इथं आढावा आपल्याला घेताना दिसत आहेत। एकूणच ही संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे। फायर एक्सटिंग्विशरच्या माध्यमातून ही आग विझवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे। एकूणच आग नेमकी ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे, मात्र अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत ते सगळे वर्ग इथे उपस्थित आणि त्यांच्याकडनं एकूणच या संदर्भात सध्याला आढावा घेतला जात असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं। आदित्य ठाकरे, आपण त्यांच्याशी इथं संवाद साधण्याचा नेमका प्रयत्न करूया। नेमकी ही आग कशी लागली आहे ते देखील इथं सध्याला आपल्याला बघताना पाहायला मिळतं आहे। तर प्रामुख्यानं पाहायचं तर जे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी आहेत ते इथे दाखल झाल्याचं दिसतं आहे। अंबादास दानवे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, या दोघांकडनंही सध्याला आढावा घेतला जातो आणि फायर एक्सटिंग्विशरच्या माध्यमातून आपल्याला इथं दिसतं आहे की सध्याला आग पूर्णपणे विझलेली दिसतं आहे। नेमकं प्राथमिक जर का कारण पाहायचं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं बोललं जातं आहे आणि एकूणच कोणालाही इजा झालेली नाही आहे। सध्याला एकूण संपूर्ण ही आग विझवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे अभिषेक, आपण बघूयात आता आदित्य ठाकरे यांनी आग लागली इथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून एकूणच आगीचं कारण नेमकं काय होतं आणि सद्यस्थिती काय आहे याची माहिती जाणून घेतली आहे। यावरती आता आदित्य ठाकरे काही प्रतिक्रिया देणार का, त्यांच्यासोबत अंबादास दानवे सुद्धा आहेत, हे काही बोलणार का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।
अभिषेक, सध्याची स्थिती काय आहे? आग ही पूर्णपणे